बोलके डोळे असे रूप बिलोरे, न्याहाळणे हे काम आगळे. आत्मविश्वास रुंदावून जातो, सच्चेपणाचे गुणगाण हे सगळे. प्रतिबिंब पाहण्याचा मोह झाला की डोळे तुझ पाहण्यास व्याकुळ होई. स्वत्वाची जाणीव मज होई जेव्हा, नकळत हाती तेव्हा आरसा येई. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे आरसा नसता तर. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. हे गाणे आपण आरशात पाहून अनेकदा गातो. आपणास सर्वांना आरसा कशासाठी हवा असतो, तर याचे सर्वात सोपे उत्तर आहे की आपणास त्यात आपले रूप पाहायचे असते. परंतु हाच आरसा नसता तर नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असत्या की आपले आयुष्य अगदी सोयीस्कर झाले असते, यावर विचार करणे गरजेचे आहे. स्त्री असो अथवा पुरुष, प्रत्येकाला आरशाचे आकर्षण असते. आपल्या प्रत्येकाला आपण कसे दिसतो हे दिवसातून अनेकदा पाहण्याची सवय असते, कारण आपल्या प्रत्येकाचे स्वतःवर नितांत प्रेम असते. यामुळे घरात असो वा बाहेर आपण आरसा कोठेही दिसला तरी हमखास त्यात डोकावतो. मग तो घरातील कपाटाचा आरसा असो व रस्त्यालगतच्या दुकानातील किंवा अगदी आपण प्रवास करीत असलेल्या गाडीचा आरसा, त्यामध्ये निहाळण्यापासून आपण स्वतःला जराही थांबवू शकत नाही. आपण चांगले दिसावे, आपल्याकडे बघून कोणीतरी आपल्याला छान म्हणावे, यासाठी आपण नेहमी आरशात पाहून आपला चेहरा, केस, कपडे व्यवस्थित नीटनेटके करतो. आरशात आपण टापटीप असल्याची खात्री करतो आणि स्वतःवरच खुश होऊन स्वतःला बक्षीस म्हणून एक छान स्मित हास्य देत कौतुक करतो. परंतु हे जरी खरे असले तरी फक्त रूप निहाळणे हे एवढेच काम आरशाचे आहे का, तर नाही. आरसा म्हणजे दर्पण, ज्याला हिंदीमध्ये शिशा किंवा आईना तर इंग्रजीत मिरर म्हटले जाते. आरसा आपणच प्रामाणिकपणा शिकवतो. आरशामुळे आपला आत्मविश्वास उंचावतो. आपण अनेकदा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, नोकरीची मुलाखत असो, नाटकाची तालीम असो वा गाण्याचा रियाज, नृत्याचा सराव किंवा आपल्या मनातील भावना सर्वप्रथम आरशासमोर उत्स्फूर्तपणे मांडतो. त्यामुळे आरसा हा आपल्या वाटचालीतील महत्त्वाचा दुवा असतो, जो आपला आत्मविश्वास वाढवतो, जो कधीही खोटं बोलत नाही, खोटी स्तुती करत नाही, जो आपल्यातील गुणदोष आपल्याला न बोलता सांगतो. या आरशांची गंमत पण खूप भारी असते. घरातील आरसा जेवढा आपणास सुंदर स्थिर वाटतो, तेवढा जत्रेतील आरशांच्या तंबूतील आरशात पाहिल्यास गमतीशीर वाटते. जिथे विविध प्रकारचे आरसे असतात, अंतर्गोल, बहिर्गोल प्रकारातील लहान मोठे, ज्यामध्ये पाहिल्यास आपल्याच प्रतिमा वेगवेगळ्या प्रकारच्या गोल गरगरीत, कधी अत्यंत सडपातळ, काठी समान उंच, तर केव्हा बुटक्या स्वरूपाच्या गमतीदार भासतात. आपली ही अशी चित्रविचित्र वेडीवाकडी रूपे पाहून आपण स्वतःवरच अगदी दिलखुलासपणे मनसोक्त हसतो. आपल्या मानवी स्वभाव गुणधर्माप्रमाणे आपल्यावर इतर कोणीच हसलेले आपल्याला जरा देखील आवडत नाही. परंतु तेच आपण या आरसे महालातील गमतीशीर आरशांमुळे मात्र मनमोकळेपणाने हसतो. आणि हाच गमतीशीर आनंद पाहण्यासाठी लोक या आरशांसमोर प्रचंड गर्दी करतात. यामुळेच प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आरशाला खूप महत्त्व आहे. काही आरसे एवढे लहान असतात की आपणास अगदी सहजपणे पाकिटात देखील ठेवता येतात. म्हणून तर आपणास घरात, दारात, बॅगेवर, कपड्यांवर, दुकानात, रस्त्यावर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये अगदी सगळीकडे आरसा दिसतो. ज्या घरात आरसा नाही असे घर सापडणे शक्यच नाही. अशा या आरशाने अवघे मानवी जीवन व्यापलेले आहे. आरशामुळे मानवाच्या सौंदर्याला, त्याच्या नीटनेटक्या राहणीमानाला इतरांकडून प्रशंसा मिळते. परंतु जर हाच आरसा नसता तर आपण स्वतःच निहाळू शकलो नसतो. ज्यामुळे आपण कसे दिसतो हे आपणास समजलेच नसते. आरसा आपले प्रतिबिंब दाखवतो. परंतु जर आपणास आरशाचा शोध लागला नसता तर आपणास चेहऱ्यावरचे कोणते भाव कळाले नसते. आरसा नसता तर आपल्या समाजातील सुंदर व कुरूप भेदभाव कधीच राहिला नसता. आपण सर्वजण एकमेकांना समसमान समजलो असतो. आरसा नसता तर गाडी चालवताना गाडी चालकाची मोठी गैरसोय झाली असती, कारण आरशामधून त्याला मागून येणाऱ्या गाड्यांचे प्रतिबिंब दिसत असल्याने त्याला गाडी चालवणे सुकर होते, ज्यामुळे अपघातांची शक्यता टाळली जाते. असा हा आरसा बहुउपयोगी आहे. म्हणून तर संत ज्ञानेश्वर म्हणतात, दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले. कारण आरशात आपल्याला स्वतःमध्ये परमात्म्याचे रूप दिसते, जे अतिशय सुंदर, निर्मळ व लोभसवाणी असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.